आलं होतं समेशन ऑफ आय इन इज इक्वल टू समेशन ऑफ आय आउट. म्हणजे जंक्शनकडे जाणारे करंट बरोबर जंक्शनकडून बाहेर पडणारे करंट. आता I1 जंक्शनकडे जाऊन राहिला, I3 जाऊन राहिला जंक्शनकडे आणि I5 जाऊन राहिला. आता याचा जो करंट आहे, जंक्शनकडे जाणारे करंट जेवढे जंक्शनकडे जातील तेवढेच जंक्शनच्या बाहेर पडतील. ते काही थांबणार आहेत का जंक्शनकडे? जंक्शनकडे कोणताही करंट थांबणार नाही. जो काही जंक्शनकडे मिळेल तोच करंट जंक्शनच्या बाहेर सुद्धा पडेल. म्हणून समेशन ऑफ आय इन इज इक्वल टू समेशन ऑफ आय आउट. हा किर्चॉफचा करंट लॉ. आता याचं साइन कन्व्हेन्शन बघितलं तर आपण, जो करंट जंक्शनकडे जातो त्याला पॉझिटिव्ह समजायचं आणि जो करंट जंक्शनच्या बाहेर पडतो त्याला निगेटिव्ह समजायचं. बस. जंक्शनकडे जो करंट जातो तो पॉझिटिव्ह, जंक्शनच्या कडून बाहेर जो पडतो तो निगेटिव्ह. तर हा आहे किर्चॉफचा करंट लॉ. आता आपल्याला बघायचा आहे, आता आपण बघतोय किर्चॉफचा व्होल्टेज लॉ. याला किर्चॉफचा सेकंड लॉ सुद्धा म्हणतात किंवा किर्चॉफ लूप लॉ सुद्धा म्हणतात. लूपला दुसरा एक शब्द अजून मेश, MES आहे, मेश. आता केव्हीएल काय? द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस that is product of current and resistance and the electromotive force that is EMF in a closed loop is zero. म्हणजे closed loop is zero. याचा अर्थ काय झाला की आपण एखाद्या क्लोज लूप सर्किटला जे काही सप्लाय देऊ, आपण जे काही व्होल्टेज देऊ, आपण ते व्होल्टेज त्याच्यामधील एलिमेंट्स जे आहेत रेजिस्टन्स वगैरे हे त्याच्यावर ते डिवाइड होऊन जाते आणि त्यांची बेरीज म्हणजे सप्लाय व्होल्टेज. तर इक्वेशनद्वारे जर आपल्याला सांगायचं झालं तर काय, समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू झिरो. किर्चॉफ सेकंड लॉ दॅट इज व्होल्टेज लॉ इज कन्सिस्टंट विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे जे काही आपण सप्लाय देऊ सर्किटला तोच सप्लाय त्या सर्किटमध्ये काय होईल, डिवाइड होईल आणि त्या डिवाइड झालेल्या व्होल्टेजची बेरीज बरोबर दिलेल्या सप्लायची बेरीज. आता याच्यामध्ये दोन टर्म येतात, एक येते लूप. तर लूपची डेफिनेशन काय? एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन एन इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड ए लूप और मेश. क्लोज कंडक्टिंग पाथ इन ए इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड लूप और मेश. आणि दुसरा जो वर्ड येतो तो ब्रांच. ब्रांचची डेफिनेशन काय? ए ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क that lies between two junctions. That lies between two junctions. तर बघू आपण ते लूप काय आणि ब्रांच काय. ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, या डायग्राम मध्ये रेजिस्टर R1, R2, R3, R4, R5 आपण याच्यात जोडलेले आहेत आणि E1 हा एक सप्लाय आणि इकडे दुसरा सप्लाय E2. आता याला आपण नाव देऊ, आपण A B C D E F G H. आता याच्यामध्ये लूप किती आहेत? 3 आहेत. हे क्लोज लूप, हे पूर्ण सर्किट हे क्लोज आहे. हे एक लूप, हे सेकंड लूप, हे थर्ड लूप, अशा 3 लूप आहेत त्याच्यामध्ये. आता लूप कोणते आहेत? लूप 1 A B G H A, A B G H A ही एक लूप झाली. दुसरी लूप B C F G B, B C F G B आणि लूप 3 C D E F C. अशा प्रकारे 3 लूप आपल्याला इथं या सर्किटमध्ये दिसतात. लूप 1 ABGHA, ABGHA म्हणजे लूप म्हणजे काय? एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन एन इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड लूप. पूर्ण ए पासून तर परत ए पर्यंत येतो आपण, त्याला म्हणतात लूप. आता ब्रांच म्हणजे काय? ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन. आता हे इथून C पासून F पर्यंत
हे एक जंक्शन आहे, हे एक जंक्शन आहे, इथून ते इथपर्यंत त्याला आपण काय म्हणू? ब्रांच. याला ब्रांच म्हणू, याला ब्रांच म्हणू, याला ब्रांच म्हणू. ठीक आहे, तर हे याला म्हणतात ब्रांच. समजलं हे? आता आपण हा किर्चॉफचा व्होल्टेजचा नियम अप्लाय करताना आपल्याला ही जी लूप आहे ही क्लॉकवाईज सुद्धा घेता येईल, किंवा ही क्लॉकवाईज, ही क्लॉकवाईज, किंवा ही एक क्लॉकवाईज घेतली, दुसरी अँटी क्लॉकवाईज, तिसरी क्लॉकवाईज, तरी चालते. उत्तर तेवढंच मिळेल आपल्याला. ॲन्सर जे आहे ते तेवढंच मिळेल. तुम्ही कोणत्याही डायरेक्शनने घ्या, अँटी क्लॉकवाईज घ्या किंवा क्लॉकवाईज घ्या, एक घ्या, दोन घ्या किंवा सर्वच घ्या, तुम्हाला ॲन्सर जे आहे ते तेवढंच मिळणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. तर आपण याच्यामध्ये जे साइन कन्व्हेन्शन आहे KVL मध्ये, तर ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सोर्सेस करता जर साइन कन्व्हेन्शन घ्यायचं असलं, आता इथं मायनस आहे, इकडे प्लस आहे. आपण समजा करंट असा वाहतोय, याच्यातून हा करंट वाहतोय. आता करंटची दिशा क्लॉकवाईज आहे, करंटची दिशा क्लॉकवाईज आहे. आपण क्लॉकवाईजच चाललोय. तर तेव्हा आपल्याला सोर्स जे आहे, सोर्सचं साईन काय घ्यायचं आहे? पॉझिटिव्ह ई, पॉझिटिव्ह ई. पण तेच रेजिस्टन्स जे आहे, पोटेन्शियल डिफरन्स जे आहे, त्याचं साईन कन्व्हेन्शन काय येईल आपल्याला? कारण करंटच्या सोबत आपण जात आहे, ट्रेसिंग जे आहे आपण करंट सोबत करत आहे, करंटच्या दिशेने करत आहे, म्हणून आपल्याला ते घ्यायचं आहे निगेटिव्ह. आता करंट हा आहे, निगेटिव्ह IR1, अशा प्रकारे निगेटिव्ह IR1. तर आपल्याला जी डायरेक्शन आहे, म्हणजे क्लॉकवाईज घेता येते, अँटी क्लॉकवाईज घेता येते, एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये आउटपुटमध्ये तुम्हाला काही फरक पडणार नाही. फक्त एक दिशा कोणती ठरवून घ्यायची, तर आपण ते साइन कन्व्हेन्शन बघू नंतर, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ब्रांच म्हणजे काय आणि लूप म्हणजे काय हे समजलं तुम्हाला? लूप म्हणजे क्लोज पाथ, लूप म्हणजे क्लोज पाथ कंटेनिंग सोर्स, रेजिस्टन्स, त्याला म्हणतात लूप. आता याच दिलेल्या सर्किटमध्ये किती लूप आहेत? 1, 2, 3 लूप आहेत. आणि ब्रांच म्हणजे काय? ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन. दोन जंक्शन मधली जी ब्रांच आहे हे आहे B पासून G पर्यंत, याला आपण म्हणतो ब्रांच. C पासून F पर्यंत ही झाली एक ब्रांच. तर हे झालं लूप आणि ब्रांच. आता किर्चॉफचा जो लॉ आहे, व्होल्टेज लॉ, काय म्हणतो? द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स म्हणजे IR, अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस म्हणजे EMF इन ए क्लोज लूप इज 0. म्हणजेच काय? समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ E म्हणजे EMF इज इक्वल टू 0. तर किर्चॉफ सेकंड लॉ, दॅट इज व्होल्टेज लॉ, इज कन्सिस्टंट विथ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कन्झर्वेशन बद्दल किर्चॉफचा सेकंड लॉ आहे, त्याला लूप लॉ सुद्धा म्हणतात. तर द अल्जेब्रिक सम ऑफ EMF करस्पॉन्ड टू द इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाइड बाय द सोर्स. म्हणजे सर्किटला जे काही सप्लाय दिलेला आहे, तो सप्लाय सर्किटमध्ये काय होतो? डिवाइड होतो. तर त्याची बेरीज प्लस EMF इज इक्वल टू 0. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ conservation of energy, this energy must appear in the form of electrical potential differences across the electrical elements in the loop. This lead to the law of
व्होल्टेज. लूप बघितला आपण. लूपची डेफिनेशन, एनी क्लोज कंडक्टिंग पाथ in an electric network is called loop or mesh. Branch, a branch is any part of the network that lies between the junction. कोणत्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टरच्या दरम्यान मिळणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपची एकूण बेरीज व त्याच मंडळात असलेल्या ईएमएफची एकूण बेरीज यांची एकत्रित बेरीज काय असते? 0 असते. म्हणजे समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ ईएमएफ इज इक्वल टू 0. या नियमाप्रमाणे या नियमामध्ये रेजिस्टन्स व करंट यांच्या गुणाकाराचे म्हणजेच व्ही बरोबर आय आर चिन्ह करंटच्या दिशेने निगेटिव्ह असते तर करंटच्या विरुद्ध दिशेने पॉझिटिव्ह असते. तर विद्युत सप्लायच्या ईएमएफचे चिन्ह निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह टोकाच्या दिशेने पॉझिटिव्ह असते आणि पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह टोकाच्या दिशेने निगेटिव्ह असते. हे झालं साइन कन्व्हेन्शन. तर हे आपल्याला साइन कन्व्हेन्शन माहित पाहिजे. आता साइन कन्व्हेन्शन पाहू आपण. सोर्स जे आहे, सोर्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल जेव्हा आपण ट्रेस करतो, लूप जेव्हा ट्रेस करतो तेव्हा सोर्स जे आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल, तर ईएमएफ ऑफ एन इलेक्ट्रिकल सोर्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पासून आपण पॉझिटिव्ह कडे जात असेल, सोर्सकडे निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे, तर तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह ई घ्यायचा आहे, साइन कन्व्हेन्शन. नंतर सोर्स पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल, ईएमएफ ऑफ एन इलेक्ट्रिकल सोर्स इज निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह जर जात असू आपण तेव्हा आपल्याला सोर्स कसं घ्यायचं आहे? वजा ई, म्हणजे निगेटिव्ह घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं हे जे दाखवलं आहे चिन्ह, इथं एरो दाखवलेला आहे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात आहे, तर आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. इथं निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जायचं आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह ई निगेटिव्ह ई. ठीक आहे. आता साइन कन्व्हेन्शन जे आहे, रेजिस्टन्सच्या कडे जर आपल्याला हे करायचं आहे, अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे करंटच्या दिशेने जर द पीडी अक्रॉस द रेजिस्टन्स इज कन्सिडर्ड निगेटिव्ह, म्हणजे करंट इकडे वाहतोय आणि आपण त्या दिशेने ट्रेस करतोय, तर तेव्हा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काय घ्यायचा आहे? मायनस आय आर, मायनस आय आर. जेव्हा लूप इज ट्रेस अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे करंट इकडे वाहतोय आणि आपण इकडे जातोय, ट्रेसिंग जे आहे आपण विरुद्ध दिशेने करतोय करंटच्या, तेव्हा द पीडी अक्रॉस द रेजिस्टन्स इज कन्सिडर पॉझिटिव्ह, तर तेव्हा पॉझिटिव्ह आय आर आपल्याला घ्यायचं आहे. साइन कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह आय आर. नंतर आता कॅपॅसिटन्स काय? क्यू बरोबर, कॅपॅसिटर चार्ज जर काढायचा असला तर क्यू बरोबर सी व्ही, तर व्ही बरोबर काय येईल? क्यू बाय सी. व्ही बरोबर क्यू बाय सी, हे व्ही बरोबर क्यू बाय सी. म्हणजे कॅपॅसिटरवर चार्ज जो आहे तो क्यू बाय सी येईल. आता तो कसा येईल? पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह? द चेंज इन पोटेन्शियल इन ट्रॅव्हर्सिंग ए कॅपॅसिटर फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल इज पॉझिटिव्ह क्यू बाय सी. म्हणजे निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे जात असू आपण तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह क्यू बाय सी घ्यायचा आहे. नंतर द चेंज इन पोटेन्शियल इन ट्रान्सव्हर्सिंग ए कॅपॅसिटर फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल इज मायनस क्यू बाय सी. म्हणजे आपण कॅपॅसिटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह कडे जात असू तेव्हा आपल्याला साइन कन्व्हेन्शन काय घ्यायचं आहे? मायनस क्यू बाय सी. समजलं हे? नंतर इंडक्टर असेल तर इंडक्टर म्हणजे काय? कॉईल. द चेंज इन व्होल्टेज इन ट्रॅव्हर्सिंग अन इंडक्टर इन द डायरेक्शन ऑफ करंट इज मायनस एल डी आय बाय डी टी.
म्हणजे करंट इकडेच वाहतोय आणि आपणही त्याच दिशेने जात आहे, तेव्हा I इज करंट, L इज इंडक्टन्स. I इज करंट, L इज इंडक्टन्स. करंट असा वाहतोय, आपण करंटच्या दिशेने जातोय, तेव्हा आपल्याला साइन कन्व्हेन्शन घ्यायचं आहे, वजा L di/dt. नंतर द चेंज इन व्होल्टेज इन ट्रॅव्हर्सिंग an inductor in the opposite direction of current is positive L di/dt. आता हा जो आहे, हा इंडक्टर आहे L, करंट इकडे वाहतो आहे आणि आपण विरुद्ध दिशेने येत आहे ट्रेस करत. तर तेव्हा आपल्याला साइन कन्व्हेन्शन काय घ्यायचं आहे, प्लस L di/dt. तर हे झालं पूर्ण साइन कन्व्हेन्शन किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ करता. नंतर आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता हे एक्झाम्पल दाखवलं आपण, इथे डायग्राम दाखवली. E1, R1, R2, R3, R4, R5 असे 5 रेजिस्टर जोडलेले आहेत आणि 2 सोर्स आहेत, E1 आणि E2 म्हणजे EMF. आता याचं डायरेक्शन जे आहे, लूप 2 लूप आहे याच्यामध्ये, 1 आणि 2. तर डायरेक्शन क्लॉकवाईज घेतलं एकाचं आणि दुसऱ्याचं घेतलं अँटी क्लॉकवाईज. तर तेव्हा कारण याच्यामध्ये 2 सोर्स आहेत, तर आपण याला नॉमिनिकेशन करू. पहिले A, B, C, D, F, G याप्रमाणे. आता आपण बघू आता याचं. अप्लाइंग KVL टू लूप ABFGA. ABFGA. ABFGA हे लूप कंप्लीट झाली इथं. म्हणजे जिथून आलं तिथं परत जायचं आहे, त्याला म्हणतात लूप. म्हणजे ती लूप कंप्लीट होईल. आता याच्यामध्ये अप्लाइंग KVL टू लूप ABFGA इन क्लॉकवाईज, अप्लाय द साइन कन्व्हेन्शन. अप्लाय द साइन कन्व्हेन्शन. आता काय येईल, आता आपण इथून जातोय ए पासून परत ए पर्यंत, तर कसं येईल, ए पासून बी पर्यंत काय आहे, R1 आहे आणि आपण करंट इकडे जात आहे आणि आपणही करंटच्या दिशेने ट्रेस करत आहे. तर काय येईल, -I1 R1 -I1 R1. आता इकडे जाऊ आपण B to F या ब्रांचमध्ये, तर -I3 R5 -I3 R5. हे समजलं का, मायनस का घेतला आपण, कारण करंट असाच वाहतोय आणि आपण ट्रेसिंग तसंच करतोय करंटच्या दिशेने, म्हणून इथं आपण मायनस साइन घेतलं. -I1 R1 -I3 R5 आणि परत इकडे चाललोय आपण आता F पासून G पर्यंत, तर -I1 R3 -I1 R3. आता या ब्रांचमध्ये जाऊ आपण G पासून A पर्यंत. G पासून A पर्यंत. आता आपण बॅटरी सोर्स जो आहे, तर पहिले काय लागते आपल्याला, निगेटिव्ह लागते. इकडे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. साइन कन्व्हेन्शन म्हणजे पॉझिटिव्ह E1 इज इक्वल टू 0. संपलं इथपर्यंत. ए पर्यंत आलो परत आपण. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, -I1 R1 -I3 R5 -I1 R3 प्लस E1 इज इक्वल टू 0. आता E1 बाजूला घेतलं एका साईडला, तर हे प्लस होऊन जातील, I1 R1 प्लस I3 R5 प्लस I1 R3. आता ही झाली एक साइन कन्व्हेन्शन. पण कोणी सोर्सचं, आता हे इथं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात आहे आपण, तर कोणी निगेटिव्ह घेते साइन. तर निगेटिव्ह जेव्हा सोर्सचं घेतलं जाते, म्हणजे निगेटिव्ह E, तर तेव्हा बाकीचे तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायला लागेल, हे लक्षात ठेवा. म्हणून एक साइन कन्व्हेन्शन कोणतंही ठेवायचं. तर आपण जे घेतलेले आहे तेच ठेवायचे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं.
आता दुसरं पाहू आपण, दुसरी लूप. नाव कन्सिडर द लूप बी एफ डी सी बी in anti-clockwise direction. Applying the sign convention we get. आता आपण लूप 2 ला अँटी क्लॉकवाईज ट्रेस करतोय. याच्यामध्ये बी एफ डी सी बी अशा प्रकारे जाऊ आपण. आता इथं काय येईल, I3 म्हणजे करंट इकडे चालला, आपणही असंच चाललोय अँटी क्लॉकवाईज, म्हणजे साईन आपल्याला घ्यायची आहे मायनस साईन. करंट इकडे जात आहे, आपण जर इकडे जात असू विरुद्ध दिशेने तर मग आपल्याला प्लस साईन घ्यायचं असतं. समजलं हे? आता इथे येईल -I3R5. आता ब्रांच एफ पासून डी पर्यंत जाऊ आपण. -I2R4 -I2R4. याच्यानंतर डी पासून सी पर्यंत जाऊ आपण. सुरुवातीला काय लागते, सोर्सचं निगेटिव्ह लागते, म्हणून आपल्याला इथं पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह E2. आता पुढचं ब्रांच पाहू आपण. आता सी पासून बी पर्यंत जाऊ, म्हणजे लूप कंप्लीट करावं लागेल आपल्याला. इथं -I2R2 0. आता E2 जर एका बाजूला काढलं आपण तर E2 बरोबर काय येईल, I3R5 प्लस I2R4 प्लस I2R2. तर अशा प्रकारे KVL आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर लॉ जो आहे, लॉ तुम्हाला समजला असेल, पण तो ऍक्च्युअल अप्लाय करणं न्यूमेरिकल करताना ते तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर आपण जे साइन कन्व्हेन्शन घेतलं तेच ठेवायचं, चेंज नाही करायचं. तुम्ही हे जे आहे लूप जे आहे, एक लूप क्लॉकवाईज घेऊ शकता, दुसरी अँटी क्लॉकवाईज घेऊ शकता, किंवा दोन्ही क्लॉकवाईज घेऊ शकता, किंवा दोन्ही अँटी क्लॉकवाईज घेऊ शकता. त्याचा काही फरक पडत नाही. समजलं हे? तर याला म्हणतात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, किंवा किर्चॉफचा सेकंड लॉ, किंवा लूप लॉ सुद्धा म्हणतात याला. ठीक आहे.